संडे होता, आम्ही सर्व खोपटीत बसलेलो. बसून आला कंटाळा. मित्र बोलले चला फिरायला. मग काय आम्ही टाकावाला प्लॅन केला. दीपेशदा बोलला आयफोन आहे घे ब्लॉग काढायला. मी काय तयारच असतो. घेतला मग ब्लॉग काढायला. ही आमची पलटण फुल जोशमध्ये. आमचा फंट्या बरी मोठी चौर काढून दाखवत होता. अभिषेक भाईच्या अंगण तर बारकापूरच घुसलेता. काय पण येरा त्याला करीत होता. अभ्यानी बाटली पडली न धावते बस बोलला. ते दिप्यानी ते छत्री गेले त्याला भिजवल्याशिवाय ते रेना आणि मी सांगते जाम धावत होता बाई. एकदमचा त्याला दिप्यादा भेटला न भिजव केलं. मेघू बाई तर अलगच जसं काही झाडानं पाणी द्यायला लागला था. भिजते बस सगळे ना. आम्ही अर्धा रस्ता पार केला. बारक्या वल्या लागायला लागल्या त्या. चिखल पण जाम होता. बाई मार्गदर्शन करीत होता. मस्त हिरवं रान झालेलं. जारखट लागली तर हिरो लोक निघायला लागले बाहेर. एक आला अमिताभ बच्चन, यो अभिषेक बच्चन, यो आपला बटल्या सलमान खान. जयदास भाईला बघून असं वाटत होतं का तो आवनीला आलाय. एकदमचा पोचलो. बघतो तर काय या अगोदरच अंग व्हायला लागलं तर. नाही यो बाई तर असा चोलत होता तसं काय गोराच होणार आहे. आमच्याच सगळ्यात दीपेश भाई फुल एन्जॉय करत होता. याची हालत अशी झाली जशी काही भिजलेली कोंबडीच. जाम सगळी पाण्यान बिण्यान लोळत होती. जाम मजा करत होती. हे छोटं जादू आमच्या वगैरे आलेलं तर आम्हाला माहितीच नव्हतं. जाम मजा करत होती सगळी पाण्यान. बाईला थंडी लागायला लागली ती पण व्हिडिओ करायला लागलो होतो ना म्हणून हातवरती केलं. चाललो सगळ्या आता डोंगरावर ट्रॅकिंगला. अभिषेक भाई जाम मजा करीत होता, नाचत होता. कौला जाम होता बरं आल्यावर बरं फुरी. ज़ाम्बीज़ नदी के साथ साथ सफर कर रहा हूँ. करीब 3500 किलोमीटर लंबी ये अफ्रीका की चौथी सबसे बड़ी नदी है. इस चुनौती में मुझे नदी पार करके जंगल में जाना है. मेरे पास बस कुछ बुनियादी औजार हैं और मेरी कैमरा टीम मेरे साथ होगी. ये एक मुश्किल चुनौती है. कभी भी जंगल में अगर खो जाए तो ऐसे पानी के रास्ते चले जाइए, आपको अपनी मंजिल मिल जाएगी. दोस्तों हम भी जा रहे हैं, चलो. सीधा रास्ता चल रहा है. देखो दोस्तों, आपको अगर ऐसे रास्ते चले जाओ ऐसे पानी का बहलाव कैसे जा रहा है. दीपेश दादाने छत्री कशी पकडायची ते तर सांगितलं पण चढायचं कसं तेच नाही आम्हाला सांगितलं. पुढं जाऊन बघतो तर काय बाबा ही चढण आम्हाला जाम मागण पडणार आहे बरं. खालती बघलं बाबा खालती नाही जाऊ शकत, वरतीच जायला लागन. हिम्मत केली न लागलो चढाया. फंट्याबाईने त्याची तलवार मागं टाकून ठेवली न लागला चढाया. कसं बसं वरती चढलो आम्ही. चपला बिपला हातान घेऊन चढलो. एकदमच आम्ही पोचलो वरती. कसं बसं आलो. चिखलन लोलत बिलत आलो. फंट्याबाईने तलवार जी टाकली ती ना ती अजून काढलीच नाही. जयदास भाई जाम थकला था. त्याला विचारलं काय झालं रे भाई. मुंह मत खोल, एक बार मौत के मुंह से निकल के आ गए बहुत मुश्किल है. माना एक वरती चढल्यावर एक प्रश्न पडला था का आमच्याने ये जनावर कसं काय आलतं. वहां जाएंगे बे साले. वहां से यहाँ आते आते गांड फट गई है. अब तेरे को बाहर चढ़ना है. छोड़. डोंगरावरून उतरून आम्ही गेलो सरळ चायच्या पाण्याने पोवाया. सगळी कशी भिजलेलो होतं ना मारतो उऱ्या. पोवून बी झालं आणि मग आलो बॅट बॉल खेळाया. फंट्याबाई बॉलिंगला गेलता. बॉल गेला ना घसरून न पडला नाही का. ओरमची प्रॅक्टिस करून लागलो आम्ही. मग बॉक्स गेम खेळाया. बॉक्स गेम कमी पण इझी जाम होत होती. खेळून बी झाल्यावर मग आलो आम्ही खोपटीच्या समोर बावड्या आहे त्याच्यात पोहायला. सर्वांनी एक एक दोन उड्या मारल्या आणि निघाले आपापल्या घरी. हे सर्व करून आमचा संडे संपला. अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाटा.